नमस्कार, मी डॉक्टर विनायक चितळे चक्रदेव, अमेरिकन बोर्ड सर्टिफाईड ENT आणि हेड अँड नेक सर्जन असून इनॉथ वेलफेअर फाउंडेशन ऑफ इंडिया याची डायरेक्टर आहे. आज आपण हॉन्किंगमुळे म्हणजे उगीचच हॉर्न वाजवण्याने कानाला नक्की कशी इजा होते त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. हॉन्किंग लेवल्स, ज्या नॉईज लेवल्स कॅन रीच अप टू 110 डेसिबल्स. थोडीशी कानाची रचना बघूया. कान म्हटला की बाहेरचा कान, मधला कान आणि आतला कान. ह्या ज्या हाय इंटेन्सिटी साऊंड लेवल्स असतात त्या हा जो गोगलगाई सारखा अवयव, कॉक्लिया नावाचा अवयव अंतरकर्णामध्ये अतिशय नाजूक अवयव बसलेला आहे, त्याच्या बेसला ह्या हाय इंटेन्सिटी 110 डेसिबल साऊंड लेवल्स जाऊन आदळतात आणि आतल्या हेअर सेल्सचं स्लो बट परमनंट डॅमेज सुरू होतं. एकदा का डॅमेज सुरू झालं की आधी हाय फ्रिक्वेन्सीज ज्या सेल्स प्रोसेस करतात त्या डॅमेज होतात आणि मग स्पीच फ्रिक्वेन्सी ज्या हेअर सेल्स प्रोसेस करतात त्या डॅमेज होतात. सो कालांतराने एक 10 वर्षांनी म्हणा, 15 वर्षांनी म्हणा, 20 वर्षांनी म्हणा लक्षात येईल की अरे मला आता ऐकू येत नाही, पण त्यावेळेला वेळ निघून गेली असेल. त्याच्यामुळे आत्ताच सतर्क झालं पाहिजे, आत्ताच आपण जागं झालं पाहिजे. म्हणून तुम्ही 3 मार्च 2026 ह्या रोजी नो हॉन्किंग पुणे शहरामध्ये नो हॉन्किंग मुवमेंटला सपोर्ट करा. धन्यवाद.